आज आपला दमण मधला होता शेवटचा दिवस. इकडं मी बॅग वगैरे पॅकिंग करायला घेतली होती. कारण फौजी साहेबांची पण सुट्टी संपत आलेली होती. घरी जाऊन त्यांना 2-3 दिवस आराम पण करायला मिळाला पाहिजे ना. मुलांचं तर घरी जायचं मनच होत नव्हतं. ते बोलत होते की मम्मी थांबू ना आणखीन थोडे दिवस. त्यांना म्हटलं की चला बाबा गपचूप घरी, इकडं शाळा पण बुडती तुमची. मग काय लावलं बाबा आपल्या रूमला लॉक. खरं सांगायचं म्हटलं तर आपलं पण यायचं मन होत नव्हतं बर का. असो चला म्हटलं आपलं शेवटचं दमनला बाय बाय करावं. मग काय गेलो बाबा थोड्या वेळ समुद्र किनाऱ्यावर. तेथे थोड्या वेळ निवांत बसलो आणि केला बाबा एकदाचा दमनला बाय बाय. इकडं आपली कॅब पण आलेली होती. मग टाकलं एकदाच साहित्य कॅब मध्ये आणि निघालो बाबा दमन मधून. वापी मध्ये आल्यानंतर तेथून डायरेक्ट आपली सिन्नर बस पकडली. येताना आपल्या बऱ्याच दमन मधल्या आठवणी पण सोबत घेऊन चाललो होतो. गरम पण खूप होत होतं. आता आपल्याला प्रवास म्हटल्यावर खूप मळमळ होत असते बर का. त्यामुळे म्हटलं जेवण करण्यापेक्षा आपलं आईस्क्रीमच खाल्लेलं चांगलं. त्यानंतर पुन्हा येऊन बसलो बाबा बस मध्ये. आता अंधार पडत आला होता बर का आम्हाला सिन्नर मध्ये उतरायला. तेथून लगेचच संगमनेर गाडी पकडली. पण करे घाटामध्ये असली डेंजर ट्रॅफिक लागली ना, पाऊण तासाच्या प्रवासाला आम्हाला 2 तास लागले संगमनेर मध्ये यायला. आता जीव तर असला थकून गेला होता ना, घरी येऊन डायरेक्ट झोपूनच घेतलं बाबा.